अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य जय जय। हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। हम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। हम तो राधे श्याम सीताराम, सीताराम राधे श्याम सीताराम। बोला बोला सीताराम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। दौड़ दौड़ कहेंगे हो, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम राधे श्याम 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 सीताराम, राधे श्याम सीताराम, सीताराम कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे। गोपाल कृष्ण भगवान हरि ओम। स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति, पंचैतां संस्मरे नित्यं वेदवान्। यो प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयथा जाड्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमानन्दाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवे योगिभिर्ध्यानम् जनन मरण भीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्यं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे। जानकी जीवन स्मरण महारुद्र हनुमान की समर्थ रामदास स्वामी। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय। गोपाल कृष्ण सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्ति आदि हेतवे विश्वोत्पत्ति आदि हेतवे सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद तापत्रय विनाशाय तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद गोपाल कृष्ण। मनुष्याच्या जीवनामध्ये काही अलौकिक असे जे योग येतात
पण त्यासाठी सुद्धा भाग्योदय आणि सद्गुरूची कृपा हे लागत असते. आज ज्या सत्संगामध्ये आपण सर्वजण समाविष्ट झालेलो आहोत, खरं म्हणजे हा अनेक वर्षापूर्वी हा योग यायला पाहिजे होता, पण खरा अपराधी मीच आहे. आज नुसता पश्चात्ताप होऊन काही फायदा नाही, पण आज त्याच्याविषयी महाराजांपुढे क्षमा मागून आपण या अलौकिक संधीचा फायदा सर्वांनी मिळून घ्यायचा आहे. अत्यंत अलौकिक असणारा हा ग्रंथ, याचं महात्म्य आपल्याला पाहायचं आहे. महर्षी व्यासांनी हा 18,000 श्लोकांचा 12 स्कंदामध्ये संमिलित केलेला असा जो ग्रंथ, त्याचं अवगाहन आपल्याला करायचं आहे सद्गुरूंच्या कृपेने. महर्षी व्यासांना हा ग्रंथ लिहित असताना तो कशासाठी लिहिला, या ग्रंथाचा फायदा काय, कशासाठी ऐकला पाहिजे, आणि ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने श्रवण केलं त्यांना कोणत्या प्रकारची फलश्रुती मिळाली, हे पद्मपुराणामध्ये एक महात्म्य आलेलं आहे. त्या महात्म्यामध्ये यथार्थ वर्णन आहे. जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे त्या कार्याचा पूर्णपणे हेतू आणि त्याची फलश्रुती समजल्याशिवाय मनुष्य तितक्या अंतःकरणापासून तितक्या प्रेमाने त्या कार्यात रस घेत नाही. म्हणून भागवताचं अलौकिक असं फळ काय, कशासाठी भागवत ऐकायचं आहे, या नुसत्या कथाच आहेत का, ह्याचं सगळं वर्णन महर्षी व्यासांनी पद्मपुराणामध्ये केलेलं आहे. ते आपल्याला पाहायचं आहे. आमच्याकडे ऋषीमुनींनी परंपरा लावलेली आहे की कोणतंही सत्कार्य करत असताना, मग ते पारमार्थिक असो की प्रापंचिक असो, कार्य करत असताना मनुष्य हा मुळात अपूर्ण असल्यामुळे परिपूर्ण असणाऱ्या भगवंताच्या सेवेशिवाय, त्याच्या नामस्मरणाशिवाय मनुष्याचं कार्य पूर्णत्वाला जाईल असं सांगता येत नाही. आणि म्हणून आशीर्नमस्क्रिया वस्तू निर्देशो वापि तन्मुखम, मंगल करण्याची पद्धत आहे. आशीर्वाद रूप, नमस्कार रूप किंवा वस्तू निर्देश रूप असं मंगल करावं, त्या भगवंताचं चिंतन करावं, अशी पद्धत असल्यामुळे महर्षी व्यासांनी हा आपल्यापुढे एक आदर्श घडवून दिला की कुलदेवतेचं, आराध्य देवतेचं, उपासदेवतेचं पूजन, स्मरण, चिंतन, वंदन, नमन केल्याशिवाय सामान्य माणसांनी कोणतंही कार्य करू नये. म्हणून आपण सकाळपासून, आज आपल्याला कल्पना आहे आपली 9:30ची वेळ ठरलेली होती, पण भगवत चिंतनामध्ये आणि जे काही करायलाच पाहिजे असं शास्त्रीय आणि सांस्कृतिक पद्धतीचं जे कार्य आहे, या कार्यामध्ये भगवंताच्या आराधनेमध्ये आज थोडा आपला वेळ जास्त गेला आहे. परंतु उद्यापासून मात्र निश्चित सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे. तेव्हा या ग्रंथाची उपास्य दैवत जी आहे गोपालकृष्ण, त्याला नमस्कार करून या पद्मपुराणातल्या भागवताच्या महात्म्या वर्णनाला महाराजांनी प्रारंभ केला आहे. तो श्लोक हा सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंद रूपाय श्रीकृष्णाय वयं नुमः, श्रीकृष्णाय. आम्ही ज्या भगवान गोपाळकृष्णाला नमस्कार करणार आहोत, हा कोण आहे? हा जो आहे हा नुसता वसुदेव नंदन नाही, हा नुसता देवकी नंदन नाही, हा नुसता यशोदा नंदन नाही, तर सच्चिदानंद रूपाय, त्याचं मूळ स्वरूप सांगितलंय महाराजांनी. अशा स्वरूपाला नमस्कार करायचा की जे त्रिकालाबाधित सत्य आहे, सत, चित आणि आनंद, या तिन्ही सद्गुणांनी भरलेलं आहे, असं ते रूप आहे भगवान गोपाळकृष्णाचं. तो मेघश्याम आहे का, तो गौरवर्णाचा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. जेव्हा त्यांनी सगुण रूप धारण केलं त्या कृष्णाचं ते वर्णन आहे. परंतु ते रूप धारण करण्याच्या आधी समर्थ जसं म्हणाले की ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. तो निर्गुण निराकार असणारा परब्रह्म परमात्मा आपल्या डोळ्यासमोर यायला फार वेळ लागतो. 1000 वर्ष ध्यान करावं, येईलच म्हणून सांगता येत नाही, पण प्रयत्न करावा. असं ज्याचं निर्गुण निराकार रूप आहे त्याला दृष्टीपथामध्ये येण्यासाठी सगुणात यावं लागलं.
पण तो सगुणात येण्याच्या आधी जसा होता त्याचं वर्णन या श्लोकात आहे की सच्चित आनंद हे ज्याचं रूप आहे, जो सत्स्वरूप आहे, जो चित्स्वरूप आहे आणि जो आनंद रूप आहे. सत वेगळं, चित वेगळं आणि आनंद वेगळं असं नाही आहे, एकत्रित आहे. सत कशाला म्हणायचं तर त्याला कोणत्याही कालाची बाधाच नाही. वर्तमानात आहेच, भूतकाळात होता आणि भविष्यकाळात तोच एक राहणार आहे. ब्रह्मांड कोटयो नष्टाः सृष्टयो बहुशो गताः. अनंत ब्रह्मांड निर्माण केले आणि ते प्रलयाला गेले, तरीही जो एकमेवाद्वितीय असा परब्रह्म परमात्मा या जगामध्ये आहे त्याला सत्स्वरूप असं मानले गेले. या जगामध्ये दोनच गट आहेत, पुरुष स्त्री, 2 पायाचे 4 पायाचे, ती गोष्ट सोडा, पण दोनच आहे, एक सत एक असत. आपण सगळे असत गटात मोडतो, कारण आज आहोत पण किमान 50 वर्षानंतर 60च्या पुढचे सगळे असल्यामुळे चांगले होते एवढं म्हणतील लोक आपल्या मागे. पण परमेश्वर मात्र रामावतार झाला तरी त्यापूर्वी होता, कृष्णावतार झाला तरी त्यापूर्वी होता, अनेक ब्रह्मांड प्रलय गेला तरी तो आहे. तो एकमेवाद्वितीय म्हणून तो फक्त सत्स्वरूप आहे. दुसरं म्हणजे चित्त चैतन्य. भगवान गोपाळकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं, जीवलोके जीवभूत सनात. त्यांनी आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्याशिवाय आमचे डोळे असून पाहू शकणार नाहीत, हात असून चालू शकणार, पाय चालू शकणार नाहीत. ह्या सगळ्या इंद्रियांना चलनवलन करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामुळे आहे तो चित स्वरूप. त्याच्यामुळे चैतन्य आमच्यामध्ये निर्माण होतं. त्याच्या मनात नसेल, त्याने जर वास्तव्य सोडलं, लोक म्हणतात आता पुष्कळ वेळ झाला. चित स्वरूप. आणि तिसरं म्हणजे आनंद. त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद वाटतो. बा परमेश्वराविषयी भाव असेल ना तर आनंद होतो. पण केव्हा खूप कष्ट घेतल्यानंतर जर त्याची प्राप्ती झाली. आपल्याला 2 दिवसाची भूक लागलेली असावी, एकादशी चतुर्थी शिवरात्र येत नसतं, पण समजा आले एकाला एक लागून आणि मग जेवायला बसायची वेळ आली ते म्हणते बा भाजी भाकरी का होईना, काय आनंद मिळतो आम्हाला. नाही तर पोट भरलेलं असून पूर्णाची पोळी वाढली तर म्हणते बा तुमच्या पाया पडतो, बस त्याची किंमत नाही राहत. कष्टानंतर जे साध्य होतं त्याची किंमत राहते. आणि संतांनी कष्टसाध्य असणारा परमेश्वर आपल्या प्रेमाने, आपल्या निष्ठेनं, आपल्या श्रद्धेनं तो डोळ्यासमोर पाहिला आणि पाहिल्याबरोबर ज्या दिवशी दर्शन झालं, सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर. पाटी काढा, पाटी काढा, पाटी काढा. आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर. बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर आगर. हो, तर त्या आनंदरूप परमेश्वराचं संतांनी दर्शन घेतलं आणि त्यांना आनंद झाला. तोच आनंद व्यासांना झाला, म्हणून त्यांनी त्यांच्या रूपाचं वर्णन, सच्चित आनंद हे ज्याचं रूप आहे त्या कृष्णाला नमस्कार आहे. तस्मै सच्चिदानंद रूपाय. बरं कशासाठी नमस्कार करायचा? आज मुलाला जर एखादं काम सांगितलं की हे काम कर, बरं कशासाठी? इथे पाया पड, कशासाठी? आम्हाला जिज्ञासा आहे प्रत्येक गोष्टीची. त्याचं कारण मीमांसा दिली महर्षी व्यासाने. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. त्याने एक कार्य केलंय, भगवंताने अलौकिक कार्य केले. काय? विश्वाची उत्पत्ती करणे. उत्पत्ती करून मोकळं सोडलं नाही, त्याची स्थिती करणे म्हणजे सांभाळणं सगळं जग, नाही का? आज किती पर्वत, किती नद्या, किती समुद्र हे जर नसतं निर्माण झालं, पर्वतातून नद्या उगम पावल्या नसत्या, तर नळाला किती हात लावून पाणी आलं असतं का? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, नाही का? हे कार्य आहे, त्याचं अलौकिक कार्य आहे. अहो एखादं घर बांधलं आम्ही तर 50 वर्ष लोकांना सांगतो हे घर पहिल्यांदा काही नव्हतं, आम्ही बांधलं.
पण जो अनंत ब्रह्मांड निर्माण करतो आणि डोळ्याची पापडी लवते न लवते तो त्याला प्रलयापर्यंत नेऊन घालतो आणि वाटेल तेव्हा पुन्हा स्वतःच्या मनाने उत्पन्न करतो, असा त्याचं कार्य असल्यामुळे कार्याकडे पाहून नमस्कार आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. बरं, त्यांनी जग निर्माण केलं असेल, सांभाळलं असेल, ती त्याची हौसे म्हणून केलं असेल, पण आम्हाला काय फायदा आहे? तापत्रय विनाशाय आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांना कोणीही टाळू शकलं नाही. हा ताप आम्हाला आहेच, पण कृष्णाला जर नमस्कार आम्ही सातत्याने करत राहिलो अतिश्रद्धेने प्रमाणेनं, तर तापत्रयाचा ताप होणार नाही, त्रिताप नष्ट होणार नाही, पण त्याचा ताप आम्हाला होणार नाही. म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. प्रत्येक पदाला किंमत आहे. श्रीकृष्णाय, नुसत्या कृष्णाला नमस्कार नाही आहे. श्रियासहित कृष्ण हा श्रीकृष्ण, ज्याच्या पायाजवळ प्रत्यक्ष श्रीदेवी निवास करते, लक्ष्मी, बरोबर. ती निवास करत असल्यामुळे तुम्हाला आम्हाला प्रापंचिक लोकांना आपण अत्यंत 100% पारमार्थिक नाही. माळ जप करण्याचा प्रयत्न करतो, उपासना करतो, सगळं करतो, पण 100% आपण पारमार्थिक आहोत का? असं मनापासून वाटतं का की तो मज भावा, 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 फक्त परमेश्वराचीच भेट व्हावी असं मला वाटतं का? नाही. घरदार चांगलं असावं, मुलं बाळ व्हावेत, त्यांचे लग्न माझ्यासमोर व्हावेत, पंतवांची मुंजे माझ्या मांडीवर व्हावी, आणि मग हे इतकं सगळं पाहिजे असेल तर कृष्ण एकटा देत नाही. श्रियासहित हा कृष्ण, ज्याच्या पायाजवळ लक्ष्मी देवी बसलेली आहे, ती माता आहे. आणि मग मातेचं काय लक्षण आहे की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. माता आपल्या लेकराचे अनंत अपराध पोटात घालून त्याला सांभाळते. त्यामुळे श्रीकृष्णाला जर नमस्कार केला तर त्याच्या पायाजवळ असलेल्या लक्ष्मीलाही नमस्कार होतो, कृष्णालाही नमस्कार होतो, आणि मग आमचं ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन समृद्ध होतं. म्हणून व्यासांनी परंपरा पाळली की श्रीकृष्णाय वयम नुमः. इथे सुद्धा एक पंचायत करून ठेवली, वयम नुमः म्हणाले. अहम नमः म्हणला तरी चाललं असतं ना, पण वयम हा शब्द वापरला, बहुवचनी शब्द वापरला का? मी तर नमस्कार करणारच आहे, पण जे लोक 7 दिवस ऐकायला बसणार आहेत, या 7 दिवसात त्यांना कोणाला कशाची अडचण येता कामा नये, शिंक सुद्धा येऊ नये. वयम नुमः म्हणून आम्ही सर्वजण तुम्हाला बहुवचन वापरलंय. श्रीकृष्णाय वयम, गोपाल कृष्ण. अशा प्रकारे भगवान गोपाळ कृष्णाला नमस्कार केल्यानंतर महात्म्याला प्रारंभ करतात. हा जो प्रसंग आहे नैमिषारण्यामधला आहे. पहा, नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांचा समागम चाललेला होता. नैमिषारण्यामध्ये सगळ्या कथा घडल्याचं वर्णन आपण ऐकतो. त्याचं कारण काय असलं पाहिजे? त्या प्रकारचं वातावरण त्या अरण्यामध्ये आहे. निमिषभर डोळ्याची पापणी लवते न लवते इतका वेळ सुद्धा जे वाया घालवत नाहीत. सारखं भगवंताचं चिंतन चाललेलं असतं, आणि त्या प्रकारे जिथं चिंतन भगवंताचं नामस्मरण चाललं असतं ना, ती भूमी पवित्र असते. आपण इथे सुद्धा आल्याबरोबर प्रवेश केला ना, एकदम समाधान वाटतं. काही क्षण का होईना, पण आपल्या सगळ्या दुःखाचं विस्मरण आपल्याला होतं. कारण काय? सातत्यानं चाललेलं नामस्मरण, सातत्यानं चाललेली उपासना. आणि नैमिषारण्यामध्ये हे आहे. असं म्हणतात की जेव्हा हे 60,000 ऋषी आम्ही तपश्चर्या कुठं करावी हे विचारण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले, तेव्हा ब्रह्मदेवाने एक चक्र पाठवलं म्हणे.
सगळीकडे राक्षस आहेत, तुम्हाला शांत चित्तानं ध्यान करता येणार नाही. हे चक्र जिथे स्थिर होईल, याचा आग जिथे स्थिर होईल तिथे तुम्ही बसा. हे मनोमय चक्र जे पाठवलं, चक्र स्थिर झालं, निमी म्हणजे आख, निमी या शब्दाचा अर्थ आख आहे, ते ज्या ठिकाणी स्थिर झालं तिथे हे ऋषी सगळे तपश्चर्येला बसलेले आहेत. अहो, इच्छा असली ना तरी अशा वातावरणात गेल्यानंतर, इच्छा असो का नसो, आपोआप तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं. ज्याच्या संगतीत बसावं त्या संगतीचा ताबडतोब आम्हाला परिणाम. प्रवासात चाललो, रेल्वे चालू द्या, बरं का, एखाद्याची संगत जर मिळाली तर चांगला मनुष्य असला तरी म्हणतो काढा, संगतीचा परिणाम. आणि जिथे नैमिषारण्यामध्ये सतत नामस्मरण चिंतन निधिध्यासन करणारी मंडळी असल्यामुळे त्याच विचाराचे लोक एकत्र आलेले, जे या विचारात जास्त टिकू शकत नाही तर ते येतात, नमस्कार करतात, एक माळ घातली की चालले. पण या विचारामध्ये ज्यांची बुद्धी स्थिर झाली ते मात्र कायम टिकतात, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतात, नामस्मरण करतात. तीच अवस्था नैमिषारण्यामध्ये. सगळ्यांची आवड एकच आहे. आणि म्हणून त्या प्रकारचा प्रश्न शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारलेला आहे. अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारं मम कर्ण रसायनम भक्ति ज्ञान विरागाप्त विवेको वर्धते कथम माया मोह निरासश्च वैष्णवैः क्रियते कथम. काय सुंदर प्रश्न आहे पहा महाराज. अज्ञान अध्वांत विध्वंस, आपण कसे आहात? अज्ञानरूपी अंधकाराचा विनाश करणारे. कोटी सूर्य समप्रभ, कोट्यावरी सूर्य उगवल्यानंतर जेवढा प्रकाश पडावा एवढा आपल्या ज्ञानाचा प्रकाश इथे पडलेला आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला विनम्र भावाने प्रार्थना करतो आणि विनंती करतो की महाराज, सूताख्याही अशा कथा आम्हाला सांगा की मम कर्ण रसायनम, अमृत पिल्यानंतर जितका आनंद वाटतो त्या कथा ऐकल्यानंतर कानांनाही तृप्त वाटलं पाहिजे, अशा कथा आपण आम्हाला ऐकवाव्यात. त्यामध्ये काय असावं? कथा म्हणजे कशा असाव्यात? ज्या जीवनातल्या सगळ्या संकटांच्या व्यथा मिटवतात, सगळी काळजी, सगळी भीती, सगळं अज्ञान नाहीसं करणाऱ्या अशा कथा. काय काय असावं त्या कथांमध्ये? भक्ती ज्ञान विरागाप्त विवेको वर्धते कथम. ते समजलं पाहिजे ऐकल्यानंतर. ते ती उत्पत्ती तेवढी बंदच करून टाका, नाही तर मागे नेऊन ठेवा. हा नाही सहन. तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. अधिक्रम भक्तीचा दिलाय, ज्ञानाचा दिलेला नाही. आधी भक्ती मिळाली पाहिजे, मग ज्ञान मिळालं पाहिजे, आणि त्यानंतर वैराग्य. भक्ती आहे तर भक्तीबरोबर ज्ञान येणार आहे, पण भक्ती आणि ज्ञान असलं तरी वैराग्य होईलच असं सांगता येत नाही. वैराग्य अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि यासाठी जर काही लागत असेल तर विवेको वर्धते कथम, आमचा विवेक वाढला पाहिजे. विवेक कशाला म्हणतात? काय ऐकावं, काय ऐकू नये, काय पाहावं, काय पाहू नये, कुठे बसावं, कुठे बसू नये, कसा काळ घालावा, कसा घालू नये, याची बुद्धी असणं याला विवेक म्हणतात. विवेको वर्धते. 80 वर्ष झाले, 90 वर्ष झाले तरी विवेक वाढेलच असं सांगता येत नाही. शरीराच्या बुद्धीबरोबर विवेकाची वाढ होते असं कुठेही समीकरण. विवेक ही गोष्टच वेगळी आहे. संतांच्या संगतीमध्ये आधी मनावर काही वेळ बळजबरी करून का होईना, मग त्याला जेव्हा विवेकाचा जोड बसतो ना, तेव्हाच तो जीव कायमचा परमेश्वराच्या नामसाधनेमध्ये, चिंतनामध्ये स्थिर राहू शकतो. अन्यथा काही वेळ बसला की पुन्हा दुसऱ्या विचारांच्या लाटांमध्ये तो निघून जातो. विवेको वर्धते कथम, आमचा विवेक कायम राहायला पाहिजे की नाही बराच वेळ गप्पा करत बसलो, आता हे सोडून दिलं पाहिजे.
आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. हा विवेक प्राप्त झाला म्हणजे आमचं आयुष्य या मानवी जीवनाच्या बाबतीत पुष्कळ पुढे आपल्याला ते ऐकायचं आहे, किती दुर्लभ आहे वगैरे वगैरे. पण अशा आपल्या जीवनाला वाया घालण्याची दुर्बुद्धी आम्हाला होऊ नये म्हणून तो विवेक वाढला पाहिजे. आणि विवेक असला ना तरी त्या विवेकाप्रमाणे वागावं वाटत नाही. त्याचं कारण जर काही असेल तर एक अनर्थ परंपरा आमच्या मागे आहे, माया मोह निरासश्च. माया आणि मोह यामुळे हा मनुष्य पुष्कळ वेळेला समजतं पण वागावं वाटत नाही. मायात अडकून पडतो, थोड्या वेळ नातवायला खेळू आणि मग जपाला बसतो. माया. एकदा स्वयंपाकघरात चक्कर मारून येऊ म्हणजे दुधावरची साय कायम आहे का नाही. मोह. तर यांचा निरास, माया मोह निरासश्च, हा कसा करावा हे काही आम्हाला समजत नाही. तेव्हा ते समजण्याची बुद्धी आली पाहिजे. कशातून? या कथा ऐकून. असं म्हणतात की हे सगळे गुण, मायेचा मोहाचा पडदा फाडणे वगैरे जे गुण आहेत हे कोणाजवळ असतात? वैष्णवैहि क्रियते कथम. हे सगळे विष्णूच्या भक्ताजवळ असतात, भगवत भक्ताजवळ असतात. मग ते नेमके कसे वागतात आणि ते वागल्यामुळे त्यांचा कसा या जगामध्ये खऱ्या अर्थाने कल्याण झालेलं आहे, त्या सगळ्या कथा आम्हाला ऐकायला मिळाव्यात. म्हणजे कथा वाटत असल्या तरी त्या कथेच्या भावार्थामध्ये काय काय दडलेलं आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून व्यासांनी या श्लोकामध्ये घातलंय. पहा, फार अवघड आहे म्हणाले. इह घोरे कलौ प्राप्ते जीवश्च सुरतांगतः क्लेशाक्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. इह घोरे कलौ प्राप्ते. आपल्याकडे युगांचं वर्णन आलेलं आहे, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग. पण अतिशय वाईट असेल तर कलियुग आहे. कलीमध्ये काय आहे की आधी बुद्धीवर परिणाम माणसाच्या. काय काय करावं वाटतं कलीमध्ये? प्राप्ते कलियुगे घोरे नराः पुण्य विवर्जिताः दुराचाररता सर्वे सत्यवार्ता परांगमुखाः परापवाद निरताः परद्रव्याभिलाषिणः परस्त्री सक्त मनसः परहिंसा परायणाः. काय काय दुर्गुण भरलेत कलियुगामध्ये त्याचं वर्णन आलंय. नराः पुण्य विवर्जिताः भविष्यन्ति. ह्याच्यात काय पडलं? पूजा केल्याने काय होतं, जप केल्याने काय होतं, कथा ऐकल्याने काय होतं, आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतं, ऐकायचं कशासाठी? अशा प्रकारचा जो मनामध्ये कधी कधी एखादा विचार येतो त्याचं कारण जरी काही असेल तर कलीमध्ये आधी बुद्धीवर परिणाम झालेला आहे. त्या बुद्धीला इकडे वळूच देत नाही कली. आपण जरी चाललो नाही आता बसून आपल्याला 4 तास जप करायचा, एखादा मित्र मध्ये येऊन टपकणार, हो काय रोजच जप चालला, चला थोडे जाऊन येऊ बाहेर. त्या मित्राच्या रूपाने कली आलेला असतो, आपल्याला समजत नाही पण तो कली येतो आपल्या भोवती. आणि त्यामुळे नराः पुण्य विवर्जिताः भविष्यन्ति. काहीच करावं वाटत नाही. ह्याच्यात काय पडलं, मी काय शिकलेलो आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, सगळं आपलंच सांगतो. परंतु काय करायला सांगितलं? हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी सांगितलं, त्याला काही अर्थ नाही का? कोणता तरी एखाद्या परंपरेची लाट आमच्यावर येते आणि आमच्या सगळ्या परंपरांना तोडून टाकून देते आणि त्या राक्षसी वृत्तीने राहण्यामध्ये आनंद मानते. ही आमची परंपरा नाही. पण त्यामुळे अशा प्रकारच्या आघातामुळे बुद्धीवर झालेल्या नराः पुण्य विवर्जिता. मग कसे वागतात? पुण्यच करत नाही तर दुराचाररता सर्वे.
जो आचार केल्यामुळे मनुष्य जास्तीत जास्त पापाच्या खोल दरीमध्ये जाऊन पडतो, असा आचार आपोआप घडतो. नको त्या मार्गाने पैसे कमावणे वगैरे वगैरे आचाराचे अनेक प्रकार आहेत. ते आपल्याला यथावकाश न मनाला धडावर तेल होईल नुसतं. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे सत्यवार्ता परांगमुखा. हा लहान लेकराला जरी विचारलं का रे आज वेळ का झाला, एक्स्ट्रा पिरियड होता. आपल्या मित्राबरोबर कुठे गेलो ते सांगणार नाही, एक्स्ट्रा पिरियड. सत्यवार्ता परांगमुखा. खरं बोलण्यापासून स्वतःला सांभाळायचं आणि खोटं बोलण्यामध्ये मी किती प्रवीण आहे हे दाखवायचं. छातीवर हात ठेवून आपल्याला सांगा वाटत नाही की 100% मी खरं बोलतो, बोलू शकत नाही. अवघड परिस्थिती आहे. का? कलीचा परिणाम. त्यामुळे बुद्धीवर काय परिणाम होतो? वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे वाईट मार्गाला परापवाद निरता. हा अपराध आपण करायचा पण दोष दुसऱ्याला द्यायचा. अपराध आपण काय, दुसऱ्या मला हे असं करायचं नव्हतं आणि ते भेटले नाडकर्णी. आणि त्याचा परिणाम असा की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्याजवळ पैसा नसेल तर परद्रव्याभिलाषिणः, दुसऱ्याचं द्रव्य मिळवण्याची अभिलाषा उत्पन्न होणे. बरं, द्रव्यावर सुद्धा माणसं कलियुगातले संतुष्ट राहतील असं नाही. किती द्रव्य मिळवतात हे तर आपल्याला टी व्हीमध्ये पेपरमध्ये पाहायला मिळतं. मला काही नको असं म्हणणारे सुद्धा किती द्रव्य मिळवतात. पण कलियुगात असं वैशिष्ट्य आहे की परद्रव्याभिलाषिणा इथे शांत राहत नाही. परस्त्री सक्त मनसः. परस्त्री मला मिळाली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी परहिंसा परायणा. कोणाची हिंसा करायचं काम पडलं तरी माणसं मागे पुढे पाहत नाहीत. अशा प्रकारची अवस्था कलियुगामध्ये प्राप्त होणार आहे. मग अशा प्रकारच्या दुर्वासनाने बरबटलेलं ज्यांचं जीवन आहे अशा लोकांना नामस्मरण करावं वाटेल का? मग त्यांना नामस्मरणाची इच्छा झाली पाहिजे असं काहीतरी आम्हाला सांगा. अशा कथा असाव्यात की श्रेयसाम यद भवेत श्रेयः पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदाधुना. कृष्ण प्राप्तिकरम. कशाची प्राप्ती न झाली तरी चालेल, तेव्हा माझ्या नशिबात असेल तेवढी संपत्ती मला मिळू दे. जे नशिबात असेल ती संतती मला तू दे, बाकी काही देऊ नको, पण कृष्ण प्राप्तिकरम. मरण्याच्या आधी एकदा तरी त्याचं दर्शन झालं पाहिजे. असं जे साधन आहे ते मला कृपा करू. असा प्रश्न शौनकादिक ऋषींनी सुतांना विचारलाय. आनंद वाटला. का आनंद वाटला? ज्याचा जो विषय आहे त्याला तो विचारला तर आनंद वाटतो. संताचा विषय काय आहे? बुडतसे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणून कळवळा, म्हणून कळवळा येत आसे, येत आसे, येत आस. बुडत असे जन. लोक हे संसार करत असताना किती आपण खोल चाललो इकडे पाहतच नाही. त्यामुळे संतान, पण अशा संतांना जर आम्ही प्रापंचिक व्यथा विचारल्या, महाराज पुष्कळ वेळेला म्हणून दाखवतात ना की वा सगळं हिंगमिऱ्याचंच गिऱ्हाईक. त्यांनाही असं वाटावं. आहेच परिस्थिती तशी. जे वैराग्य देऊ शकतात, जे ज्ञान देऊ शकतात, त्यांना प्रपंचातल्या काही गोष्टी मागणं म्हणजे कसं आहे? मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या आणि म्हणायचं मारुती बापा काही कर पण पत्नी मनोरमाम देही. मला आवडीप्रमाणे बायको मिळू देतो म्हणाल, माझी सोय लागली नाही तर तुझी काय लागली? तुला घालायचं तर आम्हाला प्रदक्षिणा घाल, माझ्या नादी लागू नको. संत काय देतात हो? समर्थ म्हणाले, जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, म्हणून तयांचे महिमान काय म्हणून वर्णावे.
त्रैलोक्य नाही दान. त्रैलोक्यात जे कोणी देऊ शकत नाही ते देण्याचा अधिकार संताचा आहे. आणि त्यांना जे आवडतो तो जर प्रश्न विचारला तर त्यांना आनंद वाटतो. असा प्रश्न शौनकादिक ऋषींनी विचारला आणि त्यामुळे सूत मोठ्या आनंदाने सांगायला, वा वा शौनकादिक ऋषींनो, प्रीती शौनक, तुमच्या विचारलेल्या प्रश्नामुळे खूप आनंद वाटायला लागलेला आहे. आता मी तुम्हाला ते सगळे सिद्धांत सांगतो. कोणते कोणते? सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. संसाराची भीती नाहीसे करणारे असे जे सिद्धांत आहेत मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त सावधानतया शृणू. ऐकताना सावधानता बाळगा. म्हणजे मी तुम्हाला सांगणारे सिद्धांत असे सिद्धांत ज्या ग्रंथामध्ये ग्रथित केले त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम. कलियुगामध्ये महर्षी व्यासांनी भगवंताच्या प्रेरणेनं असा भागवत नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सगळे काही सिद्धांत आलेले असल्यामुळे हा ग्रंथ आपल्याला वाचवू शकतो. कशातून? आपण सर्वजण एका सापाच्या तोंडामध्ये आहोत. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे दवे. कालरूपी सापाच्या तोंडात सापडलेले आपण आहोत. रामायणामध्ये एक संकल्पना आहे, म्हणाली आमची तुमची अवस्था कशी आहे? सापाच्या तोंडामध्ये एखादं बेडूक सापडावं. बेडूक त्याला खरं म्हणजे कल्पना आहे की आपण ज्याच्या तोंडात सापडलो तो साधा जबडा माहिती आहे त्याला, पण सापाची एक स्वभावाची ठेवण आहे. तो त्या बेडकीला धरलं ना की ताबडतोब खाऊन टाकत नाही. हळूहळू हळूहळू रवंत करीत करीत खातो. बरोबर. परंतु मग बेडकाला काय वाटतं की मी आता मरायचंय, थोड्या वेळाने मरायचं, पण जोपर्यंत मला हा साप पूर्णपणे खात नाही तोपर्यंत मी समोरच्या डासाला खायला काय हरकत आहे? समोर पडलेल्या मुंग्या, कीट, किडे या सगळ्यांना तो खात बसतो. आणि हे खाता खाता लक्षातच येत नाही की तो मला खाण्यासाठी बसलेला आहे. काल व्याल मुखग्रास आणि त्रास निर्नाश हे तवे. या त्रासापासून सोडवण्यासाठी श्रीमद भागवतम शास्त्र हा भागवत नावाचा ग्रंथ आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. खरं म्हणजे जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. भागवत लावायचं म्हणलं, भागवत ऐकायचं म्हणलं ना तरी मी म्हणलो तरी पैसा असू द्या, संपत्ती असू द्या, जागा असू द्या, हाताखाली माणसं असू द्या, पण आपल्या मनात ते त्या दिवशी होईलच असं सांगता येत नाही. सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. पण एक सांगून ठेवतो, म्हणाले की एतस्माद अपरम किंचित. या जगामध्ये दुसरं कोणतंही साधन नाही. श्रवणाच्या बाबतीतलं सांगितलंय. बाकी काही न ऐकलं तरी चालेल. श्रवणाद वैकुंठ फलदायक हा. श्रवणामध्ये वैकुंठाची प्राप्ती करून देणारा असा हा. म्हणाले मी माझ्या तोंडाने सांगत नाही, प्रसंग होऊन गेला सांगतो. म्हणाले काय झालं होतं? परीक्षिते कथाम वक्तुम. सर्वसंग परित्याग केलेला राजा परीक्षिती गंगेच्या पावन तीरावर आला आणि सर्वांना त्यांनी विनंती केली. तो प्रसंग पुढे ऐकायचा आहे आपल्याला. अतिशय आर्त भावाने प्रार्थना केल्यानंतर सद्गुरू रूपाने शुकदेवजी त्या ठिकाणी विराजमान झाले आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये राजा परीक्षितीने प्रश्न विचारावेत आणि आचार्यांनी त्याला उत्तर देऊन 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 शेवटी जीवो ब्रह्मैव नापरहा अशी अवस्था त्याची आणून दिली. मी कोण आहे? मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही, मी त्याही पलीकडचा आहे. आणि त्यामुळे माझा जो जीवात्मा आहे हा परमेश्वराचा अंश आहे. आणि तो जर सच्चिदानंद स्वरूप असेल तर माझा जीवात्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून मला साप डसणार नाही, डसणार नाही तो देहाला डसणार आहे असा भाव निर्माण झाला केवळ 7 दिवसात. अशी ज्याची अवस्था होती आणि असं अलौकिक ज्ञान होतं. हा ज्ञानसत्राचा कार्यक्रम चालू असताना हे महाराज मधूनच आले. कोण? नारायण नारायण वा वा. नारायण नारायण. काय पाहिजे?
भजनातला दिला तरी चालेल. माझा तंबोराच्या पेटीत ठेवलं होतं मी सगळं. तुम्ही सांगितलेलं टाळ्या ठेवला विसरलो नाही. आहे का? नारायण नारायण नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण नारायण नारायण. आणि नारदांनी पाहिलं की वा 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 काय अलौकिक ग्रंथ आहे. आणि सांगणारे कोण आहेत? हां, म्हणजे ज्यांच्या वैराग्याला दुसऱ्या कोणाची उपमा नाही, पण त्यांच्या वैराग्याची उपमा मात्र समर्थाला दिली. शुका सारिखे. म्हणजे समर्थाचं वैराग्य आपल्याला माहिती आहे. वैराग्य शुकाचार्यांचं कसं असलं पाहिजे. असे वैराग्य संपन्न ज्ञानघन असणारे शुकदेवजी ज्ञान सांगतात. आणि राजा परीक्षित ऐकतो. अरे देवराज इंद्रा, सर्वच तुझ्याजवळ आहे, सगळ्या प्रकारचे रत्न तुझ्याजवळ आहेत, परंतु हे ज्ञानरत्न नाही आहे, हे अलौकिक आहे, कुठेही मिळणार नाही. तुला ऐकायचं असेल तर जा आणि मिळवता आलं तर तेवढं मिळव. हे ज्याच्याजवळ आहे त्याला काहीही कमी पडणार नाही. अरे तुझं इंद्रपट तरी किती दिवसाचं आहे रे? द्विपरार्ध परायुष्य. हा ब्रह्मदेवाला 2 परार्ध आयुष्य आहे आणि त्यापेक्षा तुझं आयुष्य कमी आहे. आज न उद्या तुला इंद्रपदाचा त्याग करावा लागेल. क्षीणे पुण्ये पतत्यर्वाग अनिच्छन कर्म चोरितः. पुण्याचा भाग संपला की तिथून त्याचं पतन होतं. म्हणून तुला त्या इंद्रपदापेक्षाही अलौकिक असं ज्ञान मिळवायचं असेल तर जा शुकाचार्यांना. तमेव शरणम गच्छ. बस त्यांना शरण जा, ते ज्ञान मिळव. आले व्हायला महाराज. कोण? देवराज इंद्र. पण ज्याला दुसऱ्यापासून काही मिळवायचं असतं ना, असा ज्याचा स्वभाव असतो, त्याला माहिती आहे कोणी फुकट कोणाला काहीही देत. जगाचा नियम आहे महाराज. काहीतरी द्या, मग मी तुम्हाला काहीतरी देतो. मग देवराज इंद्राला मिळवायचं होतं शुकाचार्यांपासून अलौकिक ज्ञान. पण त्यांना द्यायसाठी आपण काही नेलं पाहिजे ना. यावेळेला काय देणं योग्य आहे? शुकाचार्यांना हिरे दिले, माणकं दिले, काही घेतील का ते? अहो लंगोटीचं ज्यांना भान नाही असे काही घेणार नाही. काय दिलं पाहिजे? ते स्वतःसाठी काही घेत नसतात संत, ते आपल्या भक्तासाठी. राजा परीक्षिती मरणासन्न अवस्थेत आहे आणि केवळ त्याचे 6 दिवस राहिलेले आहेत. मग त्याला जर मी अमृत नेऊन दिलं, महाराजांना एखादा आनंद वाटेल. चला माझा राजा परीक्षिती आता जिवंत राहणार म्हणून अमृताचं कुंभ बरोबर घेऊन आले. सुधा कुंभम गृहीत वैव. हातामध्ये अमृत कुंभ घेतला आणि आले. शुकाचार्यांना नमस्कार केला. शुकाचार्य भगवान की. नमस्कार केल्यावर शुकाचार्य म्हणाले, वा इंद्रा, आज आपल्याला वेळ मिळाला सत्संगामध्ये. अहो इथे सुद्धा जे इंद्र असतात ना, म्हणजे सगळ्या संपत्तीचं मध्ये लोळायची ज्यांना सवय, असे इंद्र सहजासहजी सत्संगात येत नाहीत. नाही आम्हाला काही वेळ नाही, आम्ही उपासलेले येऊ, जास्तीत जास्त प्रसादाला येऊ, इतकाच वेळ असतो बिचारे. इंद्र आपण इकडे आलात. हो म्हणाले महाराज, अशी परिस्थिती झालेली आहे, आपलं हे ज्ञान मला समजलं आहे, ज्ञानाचं महत्त्व, आणि म्हणून असं वाटतं की ते मिळवलं पाहिजे. महाराज ह्या परीक्षितीला लवकर मृत्यू येणार आहे ना, मग मृत्यू येणार नाही म्हणून मी अमृत कुंभ आणला आहे, आपण स्वीकार करा, आपण घ्या आणि ते ज्ञान फक्त मला द्या, माझ्याबरोबर द्या, मी तिथं सोडवेल. इंद्राला वाटलं मला काय देवगुरु बृहस्पतीला आणता येईल, त्यांच्या हातून भागवत ऐकता येईल. शुकाचार्यांना ग्रंथ द्यायचा नव्हता असं नाही, ज्ञान द्यायचं नव्हतं असं नाही, परंतु आचार्यांनी देवराज इंद्राला परत केलं. जा म्हणाले, तुझा अमृत नको आणि तुला मी ज्ञान देणार नाही. त्याचं कारण आहे, ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्याला थोडा तरी वैराग्याचा लेश आहे, ज्याला उपासदेवतेविषयी थोडं तरी प्रेम आहे. याचं प्रेम फक्त त्या इंद्राच्या सिंहासनावर. त्यासाठी काय काय चोऱ्या केल्या यांनी. मोठे लोक लहान सहान चोऱ्याच करत नाहीत. काय काय पचवतात ते आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, कारण पेपर मी कमी वाचतो. या इंद्राने किती किती मोठ्या मोठ्या चोऱ्या केल्या आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला नाही. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला टाळ भजनाचा, नारद चुकला टाळ भजनाचा.